धक्काबुक्की का केलं धक्काबुक्की करून काय आला म्हणून धक्काबुक्की करून यायची काय कारण होती मला? उत्तर द्या, उत्तर द्या. धक्का देऊन आलेत मला काय? धक्काबुक्की करून आले मी कोण आहे? नगर सेविका आहे का कोण आहे? धक्का देऊन आले अध्यक्ष. घ्या निर्णय तुम्ही. यांच्या केबिनला बसले इथे धक्का देऊन आलेत मला. त्यांनी केबिनमध्ये पॅक केलं, खुर्ची समोर ठेवली, दोन्ही दरवाजे लॉक करून ठेवलं, माझ्या कामात अडथळा केला माझा पूर्णपणे, मला बाहेर पडून दिलं आणि मला जेवढी जागा उपलब्ध होती तेवढ्या जागेतून आलो. 11 वाजता मीटिंग चालू आहे, संविधानिक मीटिंग आहे, मला 11 वाजता इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. धक्का देऊन का आले ते विचारा पहिले. सांगायचं तरी आम्हाला सांगायचं धक्का देऊन का आले मला? नाही, तिथे शूटिंग आहे सगळं. जर धक्का जर दिला असेल तर गुन्हा दाखल करा. मी जर धक्का दिला असेल मी जर व्यवस्थित आलो असेल तर हे करून नाही जर धक्का देऊन आले असतील ना तर आपण यांच्यावर गुन्हा दाखल करू. शूटिंग आहे सगळं, तुम्ही बघा ना. मी जर धक्का देऊन आला असेल तर कारवाई करा. हे धक्का आता मी काय खोटं सांगते का? बघू आपण घेऊन कागदी सीसीटीव्ही फुटेज काढू आणि तसं त्या पद्धतीने आपण कारवाई करू यांच्यावर त्या लगेच. पद्धतीने निर्णय घ्या. काय बनकर साहेब मी त्यांना म्हणलं मिटिंग झाल्यानंतर निर्णय घेऊ. हा, मी म्हणलं मिटिंग झाल्यानंतर जे काही त्यांचा विषय असेल आज दिवसात निर्णय घेऊन सोक्ष मोक्ष लावतो. तर मिटिंगला येण्यापासून मिटिंगला येण्यापासून अटकाव करायला नाही पाहिजे ना मला. संबंधित अधिकाऱ्यावर केलेली नाही. त्यांना काय म्हटलं, मी 2 दिवसापूर्वी जॉईन झाले, मला विषय माहित नाही, मला पुढे विषय समजू द्या. मी काल माझ्या समोर विषय आलाय तो. मी म्हटलं आज मिटिंग होऊन जाऊ देत बजेटची. मिटिंग झाल्यानंतर 100% आपण बसून समन्वयाने मार्ग काढू काय विषय झालेला आहे त्याच्यामध्ये. मी मीटिंग झालं ना काही विषय तुमचा मी म्हणलं जरा समजदारीची भूमिका ठेवा, मला अटकाव करू नका. नगरपालिकेचा मला काय सांगू नका. मी 2 दिवस झाला हजर झालोय. तुम्ही त्या साहेबाच्या दारात जाऊन बसा. मला काय सांगताय? त्याच्या अगोदर मी सांगितलं की मला थोडा वेळ द्या, मी सांगतो. पहिली गोष्ट आपण राष्ट्रगीताला उपस्थित राहतो. उशीर जो झालाय तुमचा तो आता कारण आम्ही नंतर बघू, कारण की सभा सुरू होताना तुम्ही इथं हजर पाहिजे होता. दुसरी गोष्ट बजेटचं आपलं मिटिंग आहे. ही मिटिंग झाल्यानंतर ती व्हिडिओ शूटिंग अध्यक्ष आपण बघून घ्या आणि त्या प्रमाणात जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई काय असेल त्याप्रमाणे करा. यात कुठली कसूर करू नका, कारण की सन्माननीय सदस्यांना विशेषतः महिला सदस्यांना ज्याप्रमाणे आपल्या नगरपालिकेत न्याय मिळाला पाहिजे, हे आपलं जे धोरण दोन्ही राज्यांनी घालून दिलेलं आहे त्याचं योग्य पालन व्हायला पाहिजे. नाही एक आपण बघू. हे सभा संपली ना आपली, सभा संपली की लगेच मिटिंग लावू. लगेच मिटिंग घ्या. ते बरे पडते.